शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवण्याचं सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. विरोधक म्हणत होते, उबाटा म्हणत होते, गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, परंतु गेले होते 40 आणि निवडून आले 60. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटायला आलोय, आपले आभार मानायला आलोय आणि तुम्हाला दंडवत घालायला आलोय, मानाचा मुजरा करायला आलोय. कारण लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही दिमागात भगवा फडकवला आणि म्हणून प्रत्यक्ष भेटून तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. खरं म्हणजे निवडणुकीत मी म्हणालो होतो, तुम्ही भगवा फडकवा, तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे येईल आणि दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आज तुम्हाला भेटायला आलाय, आपले आभार मानायला आलाय. गेले अनेक दिवस मी महाराष्ट्रात फिरतोय आणि जिथं जातो तिथं असंच प्रचंड स्वागत, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ स्वागतही करतात, आशीर्वादही देतात. आणि खरं म्हणजे तुमच्या प्रेमाचा पाऊस एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एवढ्या उन्हात आपण खऱ्या अर्थाने उपस्थित झालात. आणि मगाशी गुलाबराव म्हणाले की एवढ्या उन्हात, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आज किती टेम्परेचर आहे? 44, 45, काय 47. पण खऱ्या अर्थाने उन्हाळ्यातही जनतेच्या प्रेमाच्या पावसात भिजणारा हा तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद आपल्याला देईन की असं प्रेम जे आहे हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. मी भाग्यवान आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा देखील एक कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं आणि कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. खरं म्हणजे इथलं राजकीय आता तापमान तर आहेच, पण राजकीय तापमान देखील शिवसेनेने वाढवलं. त्याचे जोरदार चटके विरोधकांना बसले आणि थंडगार हवा खायला कुठेतरी गेले. परंतु माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांनी त्यांना कायमच गप्पगार केलं. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, यासाठी आपल्याला भेटायला आलोय. लोकप्रताप पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना तुम्ही विजयी केलं. म्हणजे बुलढाण्यामध्ये खासदारही शिवसेनेचा, आमदारही शिवसेनेचा, आणि त्यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष जे आपण काम केलं, जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं. मला आठवत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला. कारण खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव आणि संजय इकडे आहे, या ठिकाणी सिंचनाच्या प्रकल्पांना किती प्रकल्पांना मान्यता दिली होती? फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली होती.
परंतु गेल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला सांगायला अभिमान आणि समाधान वाटतं की आपण 150 प्रकल्पांना मान्यता दिली. 150 प्रकल्पांना. निधी किती दिला तो मला माहीतच नाहीये. प्रत्येकाला संजय आता त्यांचा हिशोब काढला तर खरं म्हणजे माझ्याकडे पत्र यायची, मी त्याच्यावर सही करायचो आणि त्या आमदाराला खासदाराला निधी त्यांच्या मतदारसंघात मिळायचा. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपलं होतं. सर्वसामान्यांसाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, प्रतापरावांनी सांगितलं, संजयने सांगितलं की जो उठाव केला आपण, तो उठाव करण्याची हिम्मत आणि धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं. कारण शिवसेनेचं होणारं खच्चीकरण, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवण्याचं सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि त्यावेळेस लोक म्हणत होते, विरोधक म्हणत होते, उबाटा म्हणत होते, गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. परंतु गेले होते 40 आणि निवडून आले 60. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. त्यांनी 100 जागा लढवून 2.5 वर्ष आरोपांचा केस पाडला. परंतु 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि गुलाबरावांनी सांगितलं 7 जागा 8 जागा आपल्या अगदी किरकोळ मतांनी पडल्या. मग मला सांगा, तुम्ही म्हणाला होतात की न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात निकाल दिला, ईव्हीएमचा घोटाळा केला, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. मग जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या एकनाथ शिंदेवर, शिवसेनेवर, तुमच्यावर विश्वास ठेवून 60 आमदार निवडून दिले. मग खरी शिवसेना कोणाची? बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी शिवसेना कोणाची? याच्यावर शिक्कामोर्तब या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो. आणि माझ्या लाडक्या बहिणी यांनी तर चमत्कार केला. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, खरं म्हणजे लाडक्या भावांनी केला, लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना, यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही. आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं. कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा. आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण बाळासाहेब सांगायचे, नाव जाता कामा नये. आणि त्यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून पद वर खाली होता, परंतु मला अभिमान आहे, मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.